नमस्कार, सरोज कुकिंग वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण लाल माठ याची भाजी करणार आहोत। पालेभाजी आता थंडीमध्ये पालेभाजी भरपूर प्रमाणात यायला लागले मार्केटमध्ये, तर आपण आज ही लाल माठाची भाजी करणार आहोत। तर त्याच्यासाठी मी एक जुडी लाल माठ घेतलेला आहे, तो चांगला धुवून चिरून घेतलेला आहे। भाजी कधी पण पालेभाजी आधी धुवायची स्वच्छ, ती आपण बारीक चिरून घेतलेली आहे। त्याच्यात घालण्यासाठी इथे 2 मोठे कांदे घेतलेले आहेत। कांदा आवडत असल्यास तुम्ही जास्त पण घालू शकता, तर मी मीडियम साईजचे 2 कांदे घेतलेले आहेत। इथे मोहरी आहे फोडणीसाठी, इथे लसूण आणि मिरची घेतलेली आहे, ह्याचं क्रश करून आपल्याला घालायचं आहे। खलबत्त्यात कुटून घातलं तरी चालेल। आणि हे जिरं घेतलेलं आहे, जिरं मोहरी आपल्याला फोडणीसाठी हवं आहे। चवीपुरता मीठ आहे आणि हे वरून घालण्यासाठी ओलं खोबरं आहे, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालायचं आहे। तर आपण आता लाल माठाची भाजी कशी करायची ते बघूया। इथे आपण गॅस पेटवूया। इथे कढईत आपण तेल टाकलेले आहे। तेल आपलं गरम होईपर्यंत आपण हे लसूण आणि मिरची, हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायचे। तर मी 2 घेतलेले आहेत, त्याचे तुकडे करून आता नुसतं क्रश करून घ्यायचं आपल्याला खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरमध्ये। तर मी आता हे बारीक करून घेते। इकडे तेल गरम होते आपलं, तेलात आपलं तेल गरम झाले तर आपण जिरे टाकले आणि मोहरी टाकली। इथे मी लसूण आणि मिरची क्रश करून घेतली, ती मी घालते। आपण कांदा पण घालून घ्यायचा आहे। कांदा आपण चांगला लाल करून घ्यायचा आहे। आपला कांदा आता मस्त मऊ झालेला आहे। आपण आता ही पालेभाजी घालून घ्यायची आहे। आता ती एवढी दिसते पण ती आळणार आहे भाजी, मऊ पडते का आळते, मग कमी होणार ती आळी कमी झाली का मग आपल्याला मीठ वगैरे घालायचं, कारण मीठ जास्त होण्याचा संभव असतो ना, म्हणून पालेभाजी कांद्यावर परतून घ्यायची चांगली आणि मगच मीठ घालायचं आहे। त्याच्यात तुम्ही कोणतीही डाळ वगैरे घालू नका, कारण ज्यांना युरिक ॲसिडचा वगैरे त्रास असतो त्यांनी पालेभाजीत डाळी वगैरे घालायच्या नसतात, नुसतेच पालेभाजी खायच्या असतात। तर आता मी चांगली ढवळून घेते आणि त्याच्यावर पाणी ठेवून झाकून ठेवते 5 मिनटं, मग आपल्याला नंतर बघायचं आहे। तर मी आता ही चांगली ढवळून घेते। अजिबात पालेभाजीत पाणी नाही आहे, म्हणून मी त्याच्यावरती पाणी ठेवणार आहे, त्यामुळे ते वाफेने ती चांगली शिजली जाईल। तर आता मी ती वाफेवर ठेवते। झाकणावरच मी पाणी ठेवते आणि मी 5 मिनिटांनी आता बघणार आहे। इथे आपण बघूया 5 मिनिटं झालेली आहेत। आपली भाजी भरपूर प्रमाणात कमी झालेली आहे, आपण ढवळून घेऊया। आणि ओलसर पण आहे,
आता आपण याच्यात मीठ घालणार आहोत. मीठ आपल्या चवीप्रमाणे घालायचं आहे. पालेभाजीत थोडं मीठ कमी घातलं तरी चालतं. आणि थोडं खोबरं घालते मी. आणि पुन्हा 3 ते 4 मिनटं आपण ठेवून द्यायची अशीच, की आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे. आणि पुन्हा पाणी ठेवते त्याच्यावर ते, आणि 3 ते 4 मिनटांनी आपल्याला भाजी बघायची. आपली भाजी आता रेडी झालेली आहे. आपण बघूया. चांगली शिजलेली. आता आपण गॅस बंद करूया. तर आपली माठाची भाजी बनवून खाण्यासाठी रेडी आहे. तर तुम्ही पण बनवा अशा पद्धतीने. सगळेच जण बनवतच असतील, पण माझी पद्धती अशी आहे म्हणून मी ही दाखवलेली आहे. तर हा पूर्ण लाल माठ नाही आहे, ह्याच्यात हिरवा माठ पण मिक्स आहे, त्यामुळे ती भाजी अशी दिसते. नाही तर पूर्ण लाल माठ असताना तर ती भाजी मस्त लाल दिसली असती. तर बघा कशी झाली भाजी. तुम्ही बनवा आणि मला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सरोज कुकिंग वर्ल्डला पुन्हा भेट द्या. थँक्स फॉर वॉचिंग.